सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापूर शहरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकरीत गैरफायदा मिळवून देणाऱ्या रॅकेटचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने खऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असून बनावट प्रमाणपत्रांमुळे पात्र दिव्यांगांवर अन्याय होत असल्याचे निवेदन तत्कालीन वैद्यकीय अधिष्ठात्यांना देण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झाली नव्हती. दरम्यान विद्यमान वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक देविदास जयकर यांनी स्वतः पुढाकार घेत या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतरच या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू झाला आणि मोठा पर्दाफाश झाला. त्यामुळे विविध स्तरातून डॉक्टर जयकर यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले जात आहे. डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अहिल्यानगर येथील राजेश भाऊसाहेब जाधव याने बनावट आधार कार्ड तयार करून स्वतः सोलापूरचा रहिवासी असल्याचे भासवत UDID ऑनलाईन प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. तांत्रिक पुरावे आणि सखोल चौकशीनंतर मुख्य आरोपीला अहिल्यानगर जिल्ह्यातील करंदी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर या रॅकेटमधील इतर आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत: राजेश भाऊसाहेब जाधव, महेश दिनकर बारागजे, राजेश रमाकांत दवणे, विजय बाबासाहेब गर्जे, अरुण रामदास शिंपी, वसीम शौकत खान, सागर गोविंद राजपूत आणि सतीश भाऊराव कनाके. तपासादरम्यान बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील संगणकही तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत सिव्हिल हॉस्पिटलमधून 3714 दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. त्यापैकी 8 प्रमाणपत्रे योग्य तज्ञांची तपासणी न करताच वितरित झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. सरकारी योजनांचा आणि दिव्यांगांसाठी असलेल्या सवलतींचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात सोलापूर गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून या रॅकेटमधून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.